बीड प्रकरणाच्या खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड आजारी पडलाय। वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग झाल्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कराडवर उपचार सुरू आहे। कराडला डॉक्टरांनी डोळ्यातील ड्रॉप दिलेला आहे। 9 दिवसांपासून वाल्मिक बीडच्या सीआयडी कोठडीत आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग झालाय। खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड आजारी आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे। विष्णू, वाल्मिक आजारी असल्याची बातमी आहे। खरं तर आजारी असल्याची बातमी मिळाली, माहिती मिळाली आणि त्यानुसार उपचार सुद्धा सुरू आहेत। डोळ्याचा संसर्ग असल्याची माहिती आहे, त्यानुसार शासकीय जे उपचार आहेत तेच मिळणार आहेत। खरं तर या अगोदरही कोर्टामध्ये धाव घेतली होती की उपचारासाठी श्वासाचा त्रास आहे आणि त्याच्यासाठी उपकरण देण्यात यावं आणि केअरटेकर देण्यात यावं अशी मागणी केली होती। मात्र ती मागणी जी आहे ते दूर काढली होती। मात्र आता हा जो मधला कोठडीतला उपचार असतो हा शासकीय उपचार असतो आणि त्यानुसार संसर्ग झाल्याची माहिती मिळते आणि त्यानुसारच डोळ्याचा ड्रॉप आणि अशा पद्धतीचे उपचार देखील प्रशासनाकडूनच केले जाणार आहेत। खरं तर ही सीआयडी कोठडी आहे आणि कोठडीमध्ये उपचार दिले जातात आणि त्यानुसारच उपचार सुरू असल्याची माहिती आहे ते सूत्रांनी दिली आहे। धन्यवाद विष्णू, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।